नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्तच आहे. मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या आणखीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यांनाच प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आजचा ब्लॉग आहे आमच्या राजगुरुनगर मार्केटचा. कारण आजचं मार्केट थोडं खासच होतं, तर तुमच्यासोबत शेअर करते. तिथे अगदी सणाचं माहोल पाहून मन एकदम आनंदात भरून आलं, म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. कारण उद्या आहे बैलपोळा आणि सोमवारी घटस्थापना. सगळीकडे तयारी सुरू होती. बाजारपेठात इतकी चहलपहल होती की प्रत्येक दुकानात काहीतरी खास दिसत होतं. लोकांची गर्दी, खरेदीचा उत्साह. उद्या बैलपोळा आहे आणि त्यासाठी खास सजवलेली बैल बाजारात आणले होते. जागोजागी फुलांचे मार्केट होते. म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबत हे मार्केट शेअर करा. बघा किती सुंदर असे रंगीबेरंगी बैलांना सजवण्यासाठी सामान वगैरे होतं. आणि तुम्ही पाहिलंच आहे बैलांसाठी सजवण्यासाठी लागणारे कलर, त्यांना खरेखुरे बैलांसाठी ते घुंगरं वगैरे. काही छोट्या छोट्या मूर्त्या होत्या, तर काही बैलाच्या, काही मोठ्या मोठ्या पण मूर्त्या होत्या बैलाच्या. देखावे होते. त्याचबरोबर रंगीबेरंगी घोड्यांच्या मूर्त्या, घोडींच्या पण मूर्त्या होत्या. अगदी लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. आमच्याकडे बैलपोळा श्रावण महिन्यात साजरा केला जातो, पण उद्याचा बैलपोळा हा भाद्रपद महिन्यात येतो. प्रत्येक गावाची, प्रांताची आपली एक परंपरा असते आणि त्यातील ही एक गोड परंपरा म्हणजे बैलपोळा सण आहे. बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचा सण. आपल्या कष्टकरी बैलांना धन्यवाद देण्याचा, त्यांचं पूजन करण्याचा दिवस. बैलांना ओवाळणं, त्यांना सजावणं, त्यांना गोडधोड जेवण घालणं, या सगळ्यांचं एक वेगळाच समाधान आहे. या सगळ्याच गोष्टीचं एक वेगळंच समाधान आहे, नाही का? आणि हो, घटस्थापनेसाठी पण लागणाऱ्या वस्तू, मातीचे घट, छोट्या मूर्ती, फुलांची माळ आणि सुंदर सजावटीचं सामान, सगळं काही अगदी भरगच्च मार्केटमध्ये दिसत होतं. त्यामुळे बाजारात इतकी ट्रॅफिकसुद्धा होतं. नवरात्रीत पण लागणाऱ्या दांड्या पण होत्या. वेगवेगळ्या कलरच्या, वेगवेगळ्या आकर्षक अशा दांड्या होत्या. परत देवीचं सजावटीचं सामान वगैरे होतं. परत घट होते मातीचे जागोजागी, धान्यांचे पुड्या वगैरे. परत ओटी भरायचं सामान, असं बरंचसं काय काय होतं. मग चला तुमच्यासोबत एकदा शेअर करावं. माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. अशाच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चलो बाय. जय महाराष्ट्र.